नमस्कार, मी पूर्वी भावे. झिरो आवर मध्ये आपलं स्वागत. विधिमंडळाचा आजचा दिवस सर्वाधिक गाजला तो शेतकरी मदतीच्या विषयामुळे. मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना मिळणारी मदत, कर्जमाफी, हमी भाव अशा अनेक विषयांवरती विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं. मंत्र्यांनीही आपापल्या परीने उत्तरं दिली असली तरी त्यामुळे विरोधकांचं समाधान झालेलं नाहीये. तुम्हाला सत्ताधाऱ्यांचं म्हणणं पटतंय की विरोधकांचे आरोप, यावरती मत जाणून घेण्यासाठी अगदी सुरुवातीलाच आपण आजचा आमचा पहिला प्रश्न पाहणार आहोत, कारण तो या विषयावरचाच आहे. प्रश्न पाहण्यासाठी जाऊयात पोल सेंटरला. आजचा आमचा प्रश्न आहे, मंत्र्यांचे बंगले, नेत्यांचे हवाई प्रवास यावर कोट्यवधी रुपये खर्च करणाऱ्या सरकारचं शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होतंय असं वाटतं का? होय आणि नाही असे दोन पर्याय आहेत. अजूनही तुम्ही तुमचं उत्तर नोंदवू शकता. शेतकऱ्यांच्या मदतीबद्दल सगळेच बोलतात, पण खरंच मदत मिळते का? यावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांची खडाजंगी नेहमीचीच. आजही तसंच झालं. निमित्त ठरलं माहिती अधिकारातून समोर आलेली एक आकडेवारी. मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये ऑक्टोबर महिन्यात 106 कोटींपेक्षा जास्त रक्कम जमा झाली आहे. मात्र पूरग्रस्तांना यातून केवळ 75,000 रुपयेच दिले गेलेत, अशी माहिती एका माहिती अधिकारा अर्जाला दिलेल्या उत्तरात सरकारने सांगितली आहे. सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यांमध्येच मराठवाड्यामध्ये पूर आलेला होता. त्याच काळात झालेल्या या तुटपुंज मदतीवरनं विरोधकांनी आज सरकारला धारेवरती धरलेलं होतं. या अतिवृष्टी झालेल्या मराठवाड्याच्या शेतकऱ्यांसाठी निधी गोळा केला असेल त्या उद्देशानं म्हणतोय मी, तर तो शेतकऱ्यांना खर्च झाला पाहिजे. आता कुठल्या तरी तांत्रिक मुद्द्यावर मुख्यमंत्री सहाय्यता निधीतनं निधी देता येत नाही असं म्हणणं संयुक्तिक ठरणार नाही. जे शाळा नुकसान झालेलं आहे या अतिवृष्टीमधल्या, त्या मराठवाड्यातल्या शाळांना निधी देऊ शकतात. निधी खर्च करायचं झालं तर मानसिकता असेल तर तो खर्च करता येतो, परंतु ती मानसिकता सरकारची नाही हे यातून स्पष्ट होतंय. आम्ही मागच्या वेळीच पण हा प्रश्न मांडला होता आणि विशेषतः PM फंडाच्या बाबतीत पण होता की कोटीवधी रुपये मिळत आहेत, माननीय मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये पण मिळत आहेत. ह्याचा लोकभिमुक्त वापर कसं होतं, काय होतं हे लोकांसमोर ठेवलं आणि मांडणं गरजेचं होतं. आणि म्हणून आज ही माहिती ज्यावेळी पुढे येते त्यातूनच ही सरकारची निराशजनक परिस्थिती ही याच्यातून स्पष्ट होते, मानसिकता स्पष्ट होते. विरोधकांनी या मदतीवरनं आज सरकारचे वाभाडे काढायला सुरुवात केली आणि असं होताच सत्ताधारी काहीसे बॅकफूटवरती गेल्याचं चित्र सकाळी निर्माण झालं होतं. अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी काहीतरी चुकलं असेल अशी कबुली दिली, तर रिलीफ फंडातून इतर ठिकाणीही मदत केली जाते असं स्पष्टीकरण सुधीर मुनगंटीवारांनी दिलंय. विरोधकच असतो. तो काय किती चांगलं काम केलं तरी विरोधकाला चांगलं म्हणताच येणार नाही, त्यालाच विरोधक म्हणतात. परंतु आपण पाहतो 75,000 रुपये जर असं आपण म्हणत असाल तर ही अमाऊंट फार कमी आहे. कदाचित हिशोब चुकला असेल काय, पण आम्ही जे काही रोजच्या रोज बघतो अशी शेकडोनं प्रस्ताव येतात आणि तात्काळ ते मान्य होतात. जनताही म्हणते ना, तर खूप चांगल्या पद्धतीचं अर्थसहाय्य त्या ठिकाणी केलं जातं. मुख्यमंत्री निधीमधून आपण पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत हा त्या मुख्यमंत्री निधीच्या सहायता कक्षाचा साधारणतः उद्दिष्ट नाही आहे. त्यासाठी सरकार आहे, NDRF आहे, SDRF आहे, मदत पुनर्वसन विभाग आहे. CM फंडाचा उपयोग हा अशा आजारासाठी साधारणतः आपण करतो की ज्या आजार जीवनदायी किंवा अशा आयुष्यमान भारत योजनेमध्ये बसत नाही, गरीब कुटुंब आहे, या दोन्ही योजनेमध्ये न बसणाऱ्यांना मदत केली पाहिजे आणि त्यातून आरोग्यासाठी आपण मदत करतो. तर सत्ताधाऱ्यांमधल्या दोन नेत्यांची अशी प्रतिक्रिया असताना कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी तर सहाय्यता निधीबद्दल आपल्याला माहितीच नाही असंच सांगितलं. मात्र सरकारनं मदतीसाठी आतापर्यंत 32 GR काढल्याचा दावा करत 21,000 कोटींची मदत केल्याचंही त्यांनी सांगितलं. तर शेतकऱ्यांना मदत मिळालेलीच नाही असा आरोप शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी केला. आतापर्यंत अवर्षणग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारच्या वतीनं 32 GR काढलेले आहेत आणि साधारणतः 21,000 कोटी रुपयांपर्यंत मदत ही शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न केलेला आहे. अजूनही काय थोडे अर्ज पेंडिंग असतील त्यांनाही आपण मदत देणार आहोत. शेतकऱ्यांना मदत शेवटपर्यंत पोचत नाही आणि बऱ्याच महाराष्ट्रातल्या वेगळ्या भागात अतिवृष्टीने त्रस्त असणाऱ्या, नुकसानीत असणाऱ्या शेतकऱ्याला ही मदत पोचलेली नाही अशी महाराष्ट्रातल्या वेगळ्या भागात तक्रार आहे. लोक तक्रार करतात की विरोधी पक्ष म्हणून आमच्याकडे येते म्हणून आम्ही आवाज उठवतो. त्यामुळं सरकार कितीही म्हणत असलं, किती पैसे वाटले आणि किती नाही, मला वाटतं की लोकांचं समाधान झालेलं नाही.
त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या ट्विटरवरनं एक स्पष्टीकरण पाहायला मिळालं, जे मुख्यमंत्री कार्यालयानं दिल्याचं कळतंय. केवळ एका महिन्यातील ही आकडेवारी असून ती सुद्धा चुकीची असल्याचा दावा फडणवीसांच्या कार्यालयानं केलाय. हे ट्विट पाहण्यासाठी आपण मीडिया सेंटरला आलोय. बघूया या ट्विटमध्ये काय काय म्हटलंय. आरोपांना मुख्यमंत्री कार्यालयाचं उत्तर, 1 ऑक्टोबर महिन्यातील आकडेवारी देऊन निव्वळ गैरसमज निर्माण होत आहेत. अशी चुकीची माहिती का देण्यात आली याचीही चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्यात दोषी आढळणाऱ्यांवरती कारवाई केली जाईल. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या काळात वितरित मदत 61,51,698 रुपये आहे, असंही यात म्हटलेलं आहे. शेतकऱ्यांना केवळ मुख्यमंत्री सहाय्यता निधीतूनच मदत दिली जाते असं नाही, तर मदत आणि पुनर्वसन विभागासह विविध खात्याकडून सुद्धा दिली जाते. विशेष पॅकेजमधून 14,000 कोटींपेक्षा अधिक रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेली आहे. मुख्यमंत्री कार्यालयानं दिलेल्या या उत्तरामुळे ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांचं समाधान झालेलं नाही. त्यांनी प्रतिक्रिया काय दिली आपण पाहूया. सहाय्यता निधीला शेकडो नव्हे हजारो लोक, कोणी रुपया, कोणी 1000 रुपये, कोणी लाख रुपये, कोणी कोटी रुपये, लहान मुलांचा खाऊ असेल, कामगारांचा एखाद्या दिवसाचा पगार असेल, मोठ्या मोठ्या उद्योजकांनी त्यांचा CSR असेल, असं अब्जावधी रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीला पाठवलेले आहेत. माहितीच्या अधिकारातून आमच्या एका मित्राने माहिती घेतली, त्याच्यात आलं 75,000 रुपये आता पण खर्च आहे. ठीक आहे, आता मुख्यमंत्री कार्यालयाने त्याचं डिटेल्स पाठवलेलं आहे, त्याचं मी स्वागत करतो. परंतु तुमच्याच कार्यालयातून अशा पद्धतीनं कारभार चालतो. मला वाटतं तुम्ही कारवाईची अपेक्षा मी निश्चित आपल्याकडून करतो, परंतु हा निधी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर खर्च होण्याची आवश्यकता आहे. मुख्यमंत्री कार्यालयानं 14,000 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले अशी माहिती दिली आहे खरी, मात्र हे पैसे खरंच शेतकऱ्यांना मिळालेत की त्यांच्या नावे बँकेत पडू नयेत असा सुद्धा प्रश्न निर्माण झालाय. कारण EKYC नसल्यामुळे 5 लाख शेतकऱ्यांना अजून मदत मिळाली नसल्याचंही समोर आलंय. ही रक्कम थोडी नाहीये, तर तब्बल 335 कोटी रुपये हे सरकारी तिजोरीतच पडू नयेत. राज्याच्या मुख्य सचिवांनी घेतलेल्या जिल्हानिहाय आढाव्यानंतर हे उघड झालंय. तर विरोधक असे तुटून पडलेले असताना शिवसेना आमदार आणि माजी कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी वेगळाच राग आळवला. आपल्या काळात सुरू झालेली 1 रुपयात पीक विमा योजना सुद्धा बंद झाल्याची खंत त्यांना वाटतेय. ऐकूया. 1 रुपयामध्ये आम्ही पीक विमा तोही बंद झाला. आता सरकारला तो पैसा शेतकऱ्याला भरावा लागतं. 1 रुपया, पण त्यावेळेस नाममात्र रजिस्ट्रेशन फीस ठेवली होती, याचीही नोंद घ्यावी. आज आपण बघतोय का शेतकऱ्याच्या मालाला भाव नाहीये. आज सोयाबीनची खरेदी तशीच आहे. सोयाबीनची खरेदी चालू झाली नाही. कोणी म्हणतो बारदाना नाहीये, कोणी म्हणतो आमच्याकडे स्टॉक करायला जागा नाहीये. आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी त्यावेळेस मुख्यमंत्री असताना घोषणा केली, गाव तेथे गोडाऊन. आजपर्यंत झालाच नाही. त्याची घोषणा झाली, त्याची अंमलबजावणी सुरू होणार होती, पण काय झालं मला माहित नाही. आणि पीक विम्याच्या मुद्द्यावरनं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुद्धा सरकारवरती तोफ डागली आहे. अधिवेशन सुरू झाल्यानंतर आज पहिल्यांदाच ठाकरे नागपुरात गेले होते. तिथे पत्रकार परिषद घेऊन त्यांनी सरकारवरती प्रश्नांची सरबत्तीस केली. रोहित पवार आणि नाना पटोले यांनीही सरकारच्या धोरणांवरती जोरदार टीका केली. पीक विम्याची सुद्धा तुम्हाला कल्पना आहे की ती जी काय मदत व्हायला पाहिजे, ती मदत करण्याचे ते जे ट्रिगर होते तेच काढून घेतले गेले. त्याच्यामुळे मदतीची थट्टा झालेली आहे. 1 रुपयाचा पीक विमा, 6 रुपयाचा पीक विमा, 21 रुपये असे चेक आलेले आहेत. मग हे जी शेतकऱ्याची थट्टा करणाऱ्या कंपन्या आहेत त्याच्यावरती सरकार कारवाई करणार आहे का? सोयाबीन, कपासी, त्याच्याचबरोबर इतरही जे काही हमीभाव केंद्र आहेत सरकारचे, त्या माध्यमातून जी खरेदी केली जाते त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने भ्रष्टाचार झालेला आहे, 25-30% माल शेतकऱ्यांचा हा त्याच्यातून विकत घेतला जाईल. क्वालिटीचे इश्यू, अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे जो शेतकऱ्याला आलेला आहे त्याच्यामुळे बऱ्यापैकी माल हा रिजेक्ट केला जातो. मंत्र्यांनी जे उत्तर दिलेलं आहे ते उत्तर सगळं खोटं आहे. म्हणजे हे सरकार कसं झोपी गेल्याचं सोंग करते हे त्याच्यातून स्पष्ट झालेलं आहे. आणि म्हणून शेतकरी वाऱ्यावर आणि हे सरकार AC मध्ये आणि तुपाशी आहे, तसंच परिस्थिती आज आपण महाराष्ट्रामध्ये पाहतोय. तुम्हाला आठवतच असेल की कालच रोहित पवारांनी VVIP लोकांच्या हवाई प्रवासासाठी सरकारनं केलेल्या तरतुदीवरती टीका केली होती. त्यानंतर शेतकरी मदतीचा मुद्दा ऐरणीवर आल्यानंतर पुन्हा एकदा सरकारवरती उधळपट्टीचे आरोप करण्याची संधी विरोधी पक्षांना मिळाली.
222 कोटी रुपये हे गोशाळाच्या अनुदानासाठी आपण या ठिकाणी देतोय. यातून प्रायोरिटी निश्चितपणे होते. 1 कोटी शेतकरी जवळजवळ या अतिवृष्टीमध्ये या ठिकाणी भरडले गेले. 31,000 कोटीचं पॅकेज किती लोकांच्या पर्यंत पोहोचलं याची आकडेवारी समोर या ठिकाणी येत नाही. अतिवृष्टीमुळं या महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये ऊसाच्या पिकामध्ये उत्पादन कमी झालेलं आहे. मंत्र्यांच्या नूतनीकरणावर 30 कोटी रुपये, मंत्र्यांच्या निवासस्थानावर या ठिकाणी 30 कोटी आपल्याला खर्च होताना दिसत आहेत. पैसे नाहीत कसं म्हणायचं, पैसे आहेत. पैसे असल्याशिवाय का ते एका मताला 20,000 25,000 रुपये खर्च करू शकतात. जर भाजपा इतकी चांगली असेल, भाजपाने खरंच लोककल्याणकारी काम केलं असेल, तर निवडणुकीत एका मताला 25,000 रुपये खर्चावेच का लागतात भाजपला? ज्या अर्थी एका मताला 25,000 रुपये देण्याची वेळ येते त्या अर्थी यांनी काम काहीच केलं नाही. पण मग आता त्यांना मतं विकत घ्यावी लागतात. पण मत विकत घ्यायला पैसे येतात कुठे? मगासपासून आपण आतापर्यंत आलेले 2 आकडे आपण बघितले. एक मुख्यमंत्री निधीतून मिळालेली तुटपुंजी मदत, ही आकडेवारी माहिती अधिकारातली आहे. सन्मान योजनेमध्ये शेतकरी वंचित राहिल्याचं सरकारचं लेखी उत्तर, हे सुद्धा आपण बघितलं. पण आता यापेक्षा धक्कादायक आकडेवारी, आणि ती सुद्धा ऑफिशियलच आपण बघणार आहोत. म्हणजे पुन्हा एकदा सरकारनंच विधिमंडळात दिलेले हे आकडे. गेल्या 6 महिन्यामध्ये राज्यात तब्बल 781 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यात विदर्भामध्ये सर्वात जास्त म्हणजे 296, आणि त्या खालोखाल मराठवाड्यामध्ये 212 शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलंय. देशातल्या दर 2 शेतकरी आत्महत्यांपैकी 1 राज्यात होत असल्याचं धक्कादायक वास्तव आहे. आणि यावरून शेतकरी नेते बच्चू कडू यांनी सत्ताधाऱ्यांवरती कठोर शब्दात प्रहार केले. नाही ते हिंदू नाही आहे का? त्याचा धर्म पाहिला का तुम्ही? पाहिला? बटेंगे ते कटेंगे म्हणणाऱ्या भाजपाल्यांना दिसत नाही आता? हा हिंदू शेतकरी मरतो, तिची लाज वाटते का यांना? आणि फक्त घोषणा करताय. साधी कर्जमाफी आता ज्यांनी घोषणा केली, रनिंग कर्जदार, काय म्हटलं मुख्यमंत्र्यांना विधानसभेमध्ये? का जेव्हा दुष्काळ पडतं तेव्हाच आम्हाला कर्जमाफीसाठी समोर जावं लागतं. पण दुष्काळात असणारं हे वर्ष, ह्याच वर्ष सगळ्यात जास्त दुष्काळ आहे. सगळ्यात जास्त नुकसान या चालू वर्षाची झाली, आणि चालू वर्षाची तुम्ही कर्जमाफी घेत नाही आहे. काय कारण आहे? ते विधानसभेला कोणी विचारत नाही. आज शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती विधानसभेत झालेल्या चर्चेमध्ये ठाकरे सेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी सरकारच्या धोरणांवरती जोरदार टीका केली. सोयाबीनसह अनेक पिकांना हमीभाव असला तरी त्यापेक्षा कितीतरी कमी पैसे प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मिळत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. विशेष म्हणजे भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनीही हमीभावाची रक्कम मिळावी यासाठी अधिकाऱ्यांना पैसे द्यावे लागतात असा गौप्यस्फोट केलाय. कापूस व्यावसायिक कापूस पिकवणाऱ्या शेतकऱ्याला एक काळ तुम्ही 12 आणि 15,000 रुपये पर आपली ही क्विंटल दर मागत होतात. आज गेले 4-5 वर्ष 6,200 रुपयाच्या पुढे शेतकरी गेला नाही. एक काळ तुम्ही 8,000 रुपये सोयाबीनला दर मागत होतात. आज 3,200 रुपये क्विंटलच्या पुढे सोयाबीनचा शेतकरी जात नाही. दिवसागणिक महागाई वाढली आहे, आणि महागाई वाढलेली आणि शेतकऱ्याच्या पिकाचा दर मात्र त्या ठिकाणी दिवसेंदिवस खाली यायला लागलाय. महोदय, सोयाबीन तर एकतर यावर्षी अतिवृष्टी होती, अडकण्या झालेल्या आहेत, सोयाबीन खराब झालेलं आहे, त्याला बुरशी आलेली आहे, आणि बाजारामध्ये सरास 3,000 रुपये क्विंटल. 23 मिनिटं झाली आहेत या प्रश्नावर. 3,000 रुपये क्विंटल, 2 मिनिटं देणार. 3,000 रुपये क्विंटल सोयाबीन विक्री होत आहे. व्यापारी लुटत आहेत. शासनाचे हमीभाव केंद्र जे प्रस्ताव आले ते 8 दिवसाच्या आत आपण मंजूर करणार काय? कारण 50% सोयाबीन तर गेलं, आता बाजारात विकलं शेतकऱ्यांनी. आणि या सगळ्या विषयावरती आपल्याला चर्चा आज करायची आहे. ग्राउंड रियालिटी काय आहे तेही जाणून घ्यायचा प्रयत्न आपण करणार आहोत. पण त्याआधी आजच्या प्रश्नावरती तुम्ही काय प्रतिक्रिया दिल्या आहेत, जनतेने काय प्रतिक्रिया दिल्या आहेत ते आपण पाहूयात. काही निवडक प्रतिक्रिया मीडिया सेंटरला. पहिली प्रतिक्रिया एक्सपोस्टवरनं आहे अवनीश जावरे यांची. देश पिकवणाऱ्यांसाठी पैसा नाही, पण स्वतःच्या सोयींसाठी कधीच कोश रिकामा नसतो. पुढची प्रतिक्रिया आहे युट्यूबवरनं संजय शेंडे यांची. हा खर्च मंत्री स्वतःच्या खिशातून करत असतील तर त्यांचे बँक स्टेटमेंट जाहीर करावं. युट्यूबवरची पुढची प्रतिक्रिया ए कुलकर्णी यांची आहे. जाणून बुजून दुर्लक्ष करतात शेतकरी कर्जमाफीकडे, असं त्यांचं म्हणणं आहे.
फेसबुकवरनं पुढची प्रतिक्रिया. दीपक पाटील यांची 3 जण आहेत सरकार चालवायला, तरी अजून कर्जमाफी देता आली नाही. घोषणा फक्त निवडून येण्यासाठी केली होती. फेसबुकवरची पुढची प्रतिक्रिया हर्षल दराडे यांची आहे. लाखोंची पिकं गेली आणि या तुटपुंजा मदतीने काय होणार. पुढची प्रतिक्रिया बघूया. महेंद्र यांची आहे. नेत्यांनी दौऱ्यावरती काय चालत जायचं का, थोडाफार खर्च हा अपेक्षितच असतो असं ते म्हणतायत. तर आता या सगळ्या आजच्या रिॲक्शन्स सोबत घेऊन आपण जाऊया पुढे गेस्ट सेंटरकडे. आपले पाहुणे आज चर्चेसाठी आलेले आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे